भाई एवढं भारी लोकेशन माझ्या गावात असून सुद्धा मला आजपर्यंत माहिती नव्हतं राव. गावाला यायचं म्हटलं ना, की वेगळाच आनंद असतोय बरं का. आणि यावेळेस आहे ना, मी लय मनसोक्त फिरलोय. त्यामुळे म्हटलं आज घरातच बसूयात आणि आराम करूयात. तसं पण आल्यापासून आहे ना, घरात काही पायच थांबले नाही आणि हां, बाहेर पण तसं पण पाऊस चालू आहे. काय पण म्हणा, आजकालची जनरेशन आहे ना, लय फास्ट आहे राव बरं का. यांना काही 2 गोष्टी शिकवायला गेलं ना, की हे 4 गोष्टी आपल्याला शिकवतात. जाऊ द्या म्हणले यायला, यांच्या कुठं नादी लागावं. त्यात आज रविवार असल्यामुळे आजी म्हणली, "जा वरती मंदिरात जाऊन सालोबाला नारळ फोडून या." महाराष्ट्रात राहायचं असेल ना, तर मराठी आले पाहिजे, कळलं का? येतील का? तू तर आंबेगाव तालुक्यात राहतो. धरणातच गेला माफी मराठी आणि माफी माफी. माफी इकडे आई आहे ना शेंगा सोलत असताना त्यासोबत आहे ना एक भारी कॉन्व्हर्सेशन झाले. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर टाकले, तर तोही तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला आहे ना लय मजा येईल बरं का. मग त्यानंतर ना आलो शेतामध्ये, कारण की भात लावणी चालू होती आणि त्याच्यात उरलेली रोपं होती ती घरी घेऊन जायची होती रिटर्न. मग घरी बसून आहे ना लय कंटाळा आला होता गाड्यांनो. मग भाऊ म्हणला, "चल तुला आज अशा लोकेशनवर नेतो, तुझी आजपर्यंत बघितलंच नाही, ते बी आपल्याच गावात आहे." आणि जेव्हा मी लोकेशनवर पोहोचलो ना, हे लोकेशन पाहिलं ना, लय नाद होतं राव. लयच भारी वाटलं बरं का. आणि हो मित्रांनो, हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, आज रविवार असल्यामुळे परत एक नियोजन होतच. ते आम्ही करूच. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो घ्या की करून.